झटपट आणि अगदी 10 मिनिटात बनून हा नाश्ता तयार होतो। तर नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी 10 मिनिटात होणारी रेसिपी पाहतोय, जी की तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मंडळी, चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि 1 चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत। तीळ छान असे फुलले की अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे। आता बारीक कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। पाणी छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे नक्कीच कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता याला मीठ घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। तर इथे रवा मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर हा रवा बारीक रवा आहे, तुम्ही इथे कुठलाही रवा घेऊ शकता तरी सुद्धा चालेल। आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा ऍड करायचा आहे। तर रव्याच्या यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत शक्यतो, पण जर झाल्यास तर त्या लगेच आपल्याला मोडून काढायच्या आहेत। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा रवा चांगला यामध्ये शिजवून घ्यायचा आहे या पाण्यासोबत। अशा पद्धतीने चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या यामध्ये गाठी झालेल्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला या मोडून काढायच्या आहेत। गरम गरम मिश्रणामध्येच या गाठी ज्या असतात ना, तर त्या लगेच मोडल्या जातात। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि एका साईडला काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 बटाटा घालायचा आहे। तर इथे मी आधीच बटाटा उकडून ठेवलं होतं, तर इथे 1 बटाटा घातलेला आहे उकडलेलं। त्यानंतर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ घातल्यानंतर याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातल्या सगळ्या ज्या गाठी असतात ना, तर त्या मोडल्या जातील। सुरुवातीला मिश्रण गरम असल्यामुळे याला तुम्ही चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने घट्ट असा याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे याचे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडतील त्या प्रकारे तुम्ही इथे याला आकार देऊ शकता तरी सुद्धा चालेल। आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तर तेल आपल्याला हे मध्यम स्वरूपाचं गरम हवंय, जास्त कडकडीतही नकोय गरम आणि जास्त थंडही नकोय। मध्यम साईजचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा काय होतं की तेल जास्त कडकडीत गरम असतं, त्यामुळे पदार्थ हा आतून कच्चा राहतो आणि वरून लाल होतो। त्यामुळे मध्यम स्वरूपाचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे पहा, आणि टाकल्याला 2 मिनिटं हलवायचं नाहीये। 2 मिनिटानंतर हे छान असं सेट होतं, त्यानंतर याला आलटीपलटी करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल। तर हे पहा मंडळी, किती रंग सुद्धा सुरेख असा आलेला आहे आणि अजिबात हे तेलकट सुद्धा होत नाहीत। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात। तर पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे। आता दुसरी बॅच सुद्धा आपण याच प्रकारे तळून घेणार आहोत। तळायला सुद्धा याला जास्त असा वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात हे बनून तयार होतात। बऱ्याच वेळा मुलं आपल्याला मधल्या वेळेमध्ये खायला मागतात, त्यावेळेला आपण बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा घरीच त्यांना अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील। तर हे पहा मंडळी, ही सुद्धा बॅच छान पद्धतीने तळून घेतलेली आहे। तर आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया। तर मंडळी, तयार झालेले आहेत आपले रव्याचे आणि बटाट्याचे हे बॉल। अगदी 10 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये मुलं काहीतरी खायला मागतच असतात, त्यावेळेला सुद्धा अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांना नक्कीच बनवून देऊ शकतात आणि ते आवडीने खातील। तर मंडळी,
चला, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत.